नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या तुम्हाला माहीतच आहे की वेगवेगळ्या कॉलेजेसचे स्पॉट राउंड सुरू आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की स्पॉट राउंडचे टाइप्स कोणते आणि त्यानुसार तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे स्पॉट राउंडला सामोरं जाण्यासाठी. ओके, आता बरेचसे विद्यार्थी स्पॉट राउंडसाठी अप्लाय करतात, पण त्यांना माहिती नसते की त्या पर्टिक्युलर कॉलेजचा स्पॉट राउंड हा कोणत्या पद्धतीने कंडक्ट केला जाऊ शकतो. ओके, म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने रिपोर्टिंग करायची किंवा कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे. त्यासोबत आपल्याला सीट मिळण्याचे चान्सेस किती आहेत? तर या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला एक माझी विनंती आहे, की प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता तुम्ही पाहता इथं स्क्रीनवर, की स्पॉट राउंडचे मेनली 2 टाइप असतात. ओके, जे आपण ऑब्झर्व्ह करतो मेनली 2 टाइप आहेत स्पॉट राउंडचे. म्हणजे ओपन स्पॉट राउंड आणि रेंज वाईज स्पॉट राउंड. ओके. तुम्ही रेंज वाईज स्पॉट राउंड पाहिला असेल, जे टॉप कॉलेजेस आहेत, म्हणजे समजा पी-आय-सी-टी असेल, सी-ओ-ई-पी म्हणजे ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स जास्त येतात. समजा व्ही-आय-टी असेल, तर त्या ठिकाणी रेंज वाईज स्पॉट राउंड हा कंडक्ट केला जातो. ओके. आता आपण पाहूया ना, की ओपन काय असतो आणि रेंज वाईज काय असतो. तत्पूर्वी आपण समजून घेऊया ओपन स्पॉट राउंड म्हणजे काय? ओके. आता ज्या ठिकाणी कमी ॲप्लिकेशन्स येतात. ओके. म्हणजे स्पॉट राउंडसाठी कमी विद्यार्थी ॲप्लिकेशन करतात, तर त्या ठिकाणी ओपन कॅप राउंड कंडक्ट केला जातो आणि ज्या ठिकाणी जास्त स्टुडंट्स ॲप्लिकेशन करतात, तर त्या ठिकाणी रेंज वाईज कॅप राउंड स्पॉट राउंड कंडक्ट केला जातो. तर आपण पाहूया. आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की पी-आय-सी-टी असेल, सी-ओ-ई-पी असेल, व्ही-आय-टी असेल, तर या ठिकाणी रेंज वाईज स्पॉट राउंड हा कंडक्ट होतो आणि त्याच्यानंतर इथं एक्झाम्पल दिलंय ओपन स्पॉट राउंड तर आय-स्क्वेअर-आय-टी या ठिकाणी ओपन स्पॉट राउंड कंडक्ट होतो. तर आपण पाहूया नक्की यांच्यामध्ये डिफरन्स आहे किंवा नक्की हे कशा पद्धतीने कंडक्ट करायचे. ओके. तर सर्वप्रथम आता लक्षात घ्या. या ठिकाणी मी ओपन स्पॉट राउंडचं सांगतोय आणि या ठिकाणी रेंज वाईज स्पॉट राउंडचं सांगतोय. तर ओपन स्पॉट राउंडसाठी काय असतं, की जेवढी व्हॅकन्सी आहे, कॉलेज व्हॅकन्सी अनाउन्स करतं. कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट अवेलेबल आहेत ते अनाउन्स करतं आणि त्याच्यानंतर जेवढ्या मुलांनी ॲप्लिकेशन केलंय, तर त्यांना एकाच वेळेस सगळ्यांना बोलवतं. ओके, म्हणजे समजा 100 मुलांनी जर ॲप्लिकेशन केलं असेल आणि फॉर एक्झाम्पल 10 सीट जर व्हॅकंट असतील, तर 100 मुलांना एकाच वेळेस बोलावलं जाणार. त्यांच्यामध्ये मेरिट लिस्ट लावणार आणि त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कॉल करून म्हणजे समजा तिथं टेबलवर घेऊन त्यांना विचारलं जाणार, की तुम्हाला सीट हवंय की नकोय? जर हवं असेल, तर सीट दिली जाणार, नसेल तर नेक्स्ट विद्यार्थ्याला कॉल केला जाणार. तर हे असतं ओपन स्पॉट राउंड. बरोबर? या पद्धतीने तुम्हाला ओपन स्पॉट राउंड समजला. आता ही प्रोसेस जी असते, तर ही फास्ट प्रोसेस असते आणि या ठिकाणी म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही, कारण सर्व विद्यार्थी अवेलेबल असतात. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना कॉलिंग करण्याची प्रोसेस ही फास्ट असते. आता त्याच्या उलट जर तुम्ही पाहिलं, तर रेंज वाईज स्पॉट राउंड. ओके, रेंज वाईज स्पॉट राउंडमध्ये काय केलं जातं? फर्स्ट ऑफ ऑल मेरिट लिस्ट तर डिस्प्ले केली जाते. ओके आणि त्याच्यानंतर एक नोटिफिकेशन डिस्प्ले केली जाते. नोटिफिकेशन जारी केली जाते आणि तिच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईम दिलेला असतो आणि त्याच्यानंतर रेंज दिली असते. म्हणजे समजा 1 ते 500 ज्यांचा मेरिट नंबर आहे, तर त्यांनी 9:30 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचंय. ओके. त्याच्यानंतर 10:30 वाजता 500 ते 1000 या स्टुडंटने हजर राहायचंय. ओके. तर अशा पद्धतीने रेंज वाईज स्पॉट राउंड हे कंडक्ट केले जातात. आता ही जी प्रोसेस असते, तर ही असते टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते. बरोबर? कारण बहुतांश विद्यार्थी हजर राहत नाहीत किंवा समजा विद्यार्थ्यांना येण्यासाठी वेळ होतो किंवा नंबर ऑफ ॲप्लिकेशन या कॉलेजेसला जास्त असतात. ओके. आता लक्षात ठेवा, तुम्ही ज्या कॉलेजेसला अप्लाय करणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही YouTubeचे व्हिडिओज वगैरे पहा किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर पहा. त्यांचं नोटिफिकेशन पहा, की कोणत्या पद्धतीचे स्पॉट राउंड तिथं अरेंज होत आहे आणि त्यानुसार तुमच्या रिपोर्टिंग टाईमला तुम्ही व्यवस्थित हजर राहा. जर समजा तुम्हाला मार्क्सही जास्त असले आणि जर तुम्ही रिपोर्टिंग टाईमला वेळेत जर हजर नाही राहिले, तर परिणामी सीट ह्या भरल्या जाणार आणि परिणामी तुम्हाला मार्क्सही जास्त असून तुम्हाला त्या ठिकाणी सीट मिळणार नाही. त्याच्यामुळे खबरदारी घ्यायची, की आपल्याला रिपोर्टिंग टाईम जो इन्स्टिट्यूटने दिलाय, त्याच्यापेक्षा कमीत कमी अर्धा तास तरी आपण त्या ठिकाणी अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आता त्यासोबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या म्हणजे अडचण येत आहे, की डॉक्युमेंट्स कोणते कॅरी करायचे सोबत स्पॉट राउंडसाठी. ओके, कारण विद्यार्थ्याकडे सध्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाहीयेत. जर तुमच्याकडे समजा ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील, कारण तुम्ही कॅप 4 मध्ये असेल, कॅप 3 मध्ये कुठेतरी ॲडमिशन घेतलंय आणि कॉलेजेसने तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करून घेतलेत. आता त्या ठिकाणी जो तुम्ही सेट बनवला होता डॉक्युमेंटचा, ओके. ज्या पद्धतीने तुम्ही कॉलेजला एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट दिला आणि तुमच्याकडे एक सेल्फ कॉपी म्हणून तुम्ही एक सेट ठेवला, ओके. तर तो सेट तुम्हाला ॲज इट इज घेऊन जायचा आहे, बरोबर. तो सेट बऱ्याच जणांचा सेल्फ अटेस्टेड असेल, म्हणजे स्वतःची त्याच्यावर सिग्नेचर असेल. तो सेल्फ अटेस्टेड तुम्हाला सेट घेऊन जायचा आहे. त्याचसोबत तुमचे म्हणजे आता हे तर झालं सेल्फ अटेस्टेड तुमचा काय जो सेट असेल तो घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन लेटर. ॲडमिशन लेटर म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं होतं कॅप राउंडमधनं, तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजवाल्यांनी एक लेटर दिलं असेल, ओके. तर त्याला आपण ग्रीन कार्ड म्हणतो किंवा ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर म्हणतो. आता ॲडमिशन कन्फर्मेशन लेटरवर काय असतं, की तुमची सी पूर्ण इन्फॉर्मेशन असते आणि त्याचबरोबर तुमचं ॲडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये कन्फर्म झालंय, कॉलेजचं नाव वगैरे त्या ठिकाणी असतं आणि त्याचबरोबर कॉलेजचा स्टॅम्प असतो. तर ह्या ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर तुम्हाला स्पॉट राउंडला घेऊन जायचंय सोबत. ओके.
त्याच्यानंतर काय घ्यायचंय तर अॅक्नॉलेजमेंट लेटर. आता बरेचसे विद्यार्थी मित्र अॅक्नॉलेजमेंट लेटर असेल, त्याच्यानंतर सीट एक्सेप्टन्स लेटर असेल, अलॉटमेंट लेटर असेल याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. तर आता मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तो डाउट क्लिअर करतो. तर सर्वप्रथम अॅक्नॉलेजमेंट लेटर म्हणजे काय? अॅक्नॉलेजमेंट लेटर म्हणजे ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस पूर्ण केली होती. ओके. बऱ्याचशा जणांनी ऑफलाईन केली होती, बऱ्याचशा जणांनी ऑनलाईन केली होती. आता ज्यांनी समजा ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण केली, तर त्यांना त्या ठिकाणी त्या एफसी सेंटरवर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्टॅम्प मारून डॉक्युमेंट दिलं असेल, ओके. ज्याच्यावर आपल्या सीईटीच्या फॉर्मॅटमध्ये ते डॉक्युमेंट असेल, तर त्याला म्हणायचं अॅक्नॉलेजमेंट लेटर, ओके. ते तुम्हाला सोबत घेऊन जायचंय. तो काय प्रूफ असतो, की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय. याचा अर्थ तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. तो याचा प्रूफ असतो, बरोबर? त्याच्यामुळे अॅक्नॉलेजमेंट लेटर बिलकुल विसरायचं नाही आणि ज्या मुलांनी समजा ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं, तर त्यांच्या लॉगिनमध्ये अॅक्नॉलेजमेंट लेटर डाउनलोड करण्याचा ऑप्शन प्रोव्हाईड केलेला आहे, बरोबर? त्याच्यानंतर आता अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर म्हणजे काय? तर जे तुमचं समजा तुम्हाला जी सीट अलॉट झालती, ओके, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर, ओके, ते तुम्हाला घेऊन जायचंय सोबत. म्हणजे ते मॅन्डेटरी नाही, पण एक सोबत असू द्या. आणि त्याच्यानंतर सीट एक्सेप्टन्स लेटर म्हणजे आपण फ्रीज किंवा बेटरमेंट हे जे ऑप्शन चूज केले होते, भले तुम्ही कॅप 1 मध्ये करू द्या, 2 मध्ये, 3 मध्ये किंवा 4 मध्ये. फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन चूज केले होते, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सीट एक्सेप्टन्स लेटर जनरेट झालं असेल, तर तुम्हाला सोबत असू द्यायचंय, ओके. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमची ॲडमिशन फीज. सर्वप्रथम आता तुम्हाला चेक करायचं आहे. ज्या स्पॉट राउंडसाठी तुम्ही अप्लाय करताय, त्या स्पॉट राउंडच्या कॉलेज म्हणजे जे पर्टिक्युलर कॉलेज असेल, तर त्याच्या वेबसाईटवर तुम्हाला चेक करायचं आहे. फीज सेक्शन बहुतांश कॉलेजचं असतं. त्याच्या वेबसाईटवर चेक केल्यानंतर तुम्हाला स्पॉट राउंडसाठी किती फीज लागेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल आणि तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तर त्याच्यानुसार तुम्हाला किती फीज लागेल, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बरेचसे कॉलेज डी एक्सेप्ट करतात. ओके. डी म्हणजे काय किंवा डी मॅन्डेटरी असतो. डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट याच्या अगोदरचाही व्हिडिओ मी मी सांगितलंय. त्याच्यामुळे जातानाच तुम्हाला अगोदर डी बनवून न्यायचा आहे. त्या कॉलेजच्या पर्टिक्युलर नावाने म्हणजे कॉलेजने जे तुम्हाला नाव प्रोव्हाईड केलंय डी आणि जी अमाउंट आहे तिचा डी बनवून न्यायचा आहे. किंवा समजा बरेचसे कॉलेजेस ऑनलाईन पेमेंट एक्सेप्ट करतात. तर त्या पद्धतीने तुमची जी फीज असेल ती तुम्हाला रेडी ठेवायची. कारण स्पॉट राउंडला आपल्याला डायरेक्टली ऑनलाईन तिथं फीज पे करायला लागते. त्याच्यामुळे फीमध्ये किंवा कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये हलगर्जीपणा करायचा नाही. स्पॉट राउंड ही तुमची शेवटची संधी असणार आहे तुमच्या ड्रीम कॉलेजच्या दिशेने जाण्याची. ओके. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एवढी काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण केली. प्रत्येक काउन्सिलिंग प्रोसेसवर तुम्हाला व्यवस्थित आपण गाईडन्स केला. त्यामुळे प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर चॅनल तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह जर वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.